गणेश चतुर्थी तर अगदी तोंडावरती चिल्लेली असं, पण त्याच्या अगोदर येतात ती म्हणजे नागपंचमी आणि त्याच निमित्त नागोबांचं काम एकदम जोरदार स्टार्ट झालेला असा. सो त्याचीच माहिती घेऊच्यासाठी आणि ताच बघूच्यासाठी मी येऊचो होते आज मित्राकडे. कसे काय मंडळी, तर आज आपण आपलो मित्र घराकडे नेऊ इल्लेलो असा आणि पावसाचं वातावरण असा आणि जाताना छत्री आपल्याकडे होईच, कारण पाऊस कधी पण पडक शकता. पण पुढे येऊन तरी पण स्टॉप घेऊचो लागलो, कारण पाऊस एकदम जोरदार स्टार्ट झालेलो. मग थोड्याच वेळानंतर आपण मित्राच्या घराकडे येऊन पोहोचलो. गेल्या कित्येक वर्षांपासून यांच्याकडे नागोबा बनवले जातात आणि ते सुद्धा पूर्णपणे मातीचे नागोबा बनवले जातात. तर बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतं की मूर्ती नक्की रेडी कशी होता. तर मूर्तीसाठी माती तर यूज करतातच, पण त्याच्यासोबत काथ्याचा देखील वापर केला जाता. सो यांच्याकडे विविध साईजचे नागोबा बनवले जातात, लहान मोठे. पूर्णपणे मातीचं नागोबा फिनिशिंग करून सुकल्यानंतर व्हाईट कलर काढतात आणि त्यानंतर अशा प्रकारे येलो कलर स्टार्ट करतात काढूक. सो हे असत आनाचे भाऊजी, ज्यांचं नाव असं गोपाळ कुंभार आणि गेल्या 20 वर्षांपासून कंटिन्यू ते हा काम करत इलेले असत. तर घरातले बाकी सदस्य देखील त्यांना या कामामध्ये मदत करतात आणि जेव्हा आपण घरातले